नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता बाळ खूपच जास्त रडत असतं, कारण जेव्हा भूमी बाळाला इथे दूध पाजत असते तेव्हा अमोली तिच्याकडून बाळाला लगेच हिसकावून घेते. तेव्हा भूमी म्हणत असते, अमोली अगं असं का केलंस तू? बाळ दूध पित होतं ना, तू त्याला असं अर्धवट असं हिसकावून का घेतलंस? अगं त्याला भूक लागली असेल, दे माझ्याकडे, मी त्याला दूध पाजते. तेव्हा अमोली म्हणत असते की भूमी, तुला कुणी सांगितलं होतं माझ्या बाळाला घ्यायला? आणि तुला कुणी सांगितलं होतं आम्हाला न विचारता बाळाला दूध पाजायला? तेव्हा भूमी म्हणते, अगं असं काय करतेस? बाळ आहे ते, आणि मी पण तर आईच आहे ना. मग मी जर बाळाला दूध पाजलं तर काय झालं? तेव्हा अमोली म्हणते, का केलंस तू असं? हे सगळं तू मुद्दामून करतेस का? सांग ना भूमी, हे सगळं तू मुद्दामून करतेस का? बघितलंस ना पारितोष, म्हणून मला इथे यायचं नव्हतं. म्हणून मी तुला म्हणत होते की आपण आपली धुलीवड घरीच साजरी करूया, पण नाही. पण भूमी, तुला काय गरज होती आम्हाला काहीही न सांगता बाळाला इथे घेऊन यायची? आम्ही वेड्यासारखं बाळाला सगळीकडे शोधत होतो, आणि तू काय केलंस? तू बाळाला इथे घेऊन आलीस. बरं, घेऊन आलीस तर आलीस, आणि आम्हाला न विचारता आमच्या बाळाला दूधसुद्धा दिलंस. तेव्हा इथे अमोली म्हणते, पारितोष बघितलंस ना, आता काय म्हणायचं आहे तुला? इथे तू भूमीचं मन राखण्याचा प्रयत्न करतोस, त्यानंतर मला समजावतोस. मी फक्त समजूनच घेत असते. पण भूमी, भूमी तू का समजून घेतलं नाहीस गं? तू मला फोन केला होतास तेव्हा म्हणाली होतीस ना की इथे ये म्हणून, एकत्र धुलीवड साजरी करूया, मी पुन्हा आधीसारखी चूक करणार नाही, अशी म्हणाली होतीस ना. मग का तू ही चूक केलीस? का माझ्या बाळाला घेतलंस तू? का आमच्या बाळाला न सांगता इथे घेऊन आलीस आणि त्याला दूध पाजलंस? काही गरज नव्हती तुला हे सगळं करायची. तेव्हा इथे अमोली म्हणते, बघितलंस ना पारितोष, म्हणून मी म्हणत होते आपण इथे यायचं नाही. आपण आपल्या मनुमाऊबरोबर घरीच इथे आता धुलीवड साजरी करूया. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ अमोली, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. माझे इंटेन्शन्स खरंच काही चुकीचे नव्हते गं. मी बाळाला फक्त भूक लागली होती म्हणून दूध प्यायला दिलं. तेव्हा अमोली म्हणते, पण आम्हाला सांगता येत नाही का तुला? काय गरज होती परस्पर बाळाला इथे घेऊन यायची? या बाळाची आई मी आहे, कळतं ना तुला? मी जिवंत असताना तू बाळाला दूध का दिलंस? सांग ना, काय गरज होती तुला हे सगळं करायची? तुला तो अधिकार मी दिलेला नाही आहे माझ्या बाळाला घ्यायचा आणि माझ्या बाळाला दूध द्यायचं. तेव्हा इथे भूमीला आता वाईट वाटतं. तेव्हा इथे अमोली म्हणते, पारितोष बघितलंस ना, भूमी हे सगळं मुद्दामून करते आपल्या बाळाला आपल्यापासून दूर करण्यासाठी. तेव्हा इथे आकाशला वाईट वाटत असतं, पण तो बोलणार तरी काय? कारण भूमीचं चुकलेलं असतं असं त्याला वाटतं. कारण बाळाचे आईवडील पारितोष आणि अमोली हे दोघेजण आहेत. आपल्याला फक्त बाळाचे लाड करायचे आहेत, त्याला खेळवायचं आहे. पण इथे एक आई म्हणून जे कर्तव्य बजावायचं असतं ते एका आईची परवानगी घेतल्याशिवाय ते कर्तव्य बजावता येत नाही. दुसऱ्या आईची परवानगी घ्यायला हवी होती की बाबा रे, मी तुझ्या बाळाला दूध देऊ का? पण भूमी तसं काहीही करत नाही. आपलं बाळ समजून ती लगेचच बाळाला दूध द्यायला सुरुवात करते. तेव्हा इथे अमोली म्हणते, मला माहिती आहे ना तू काय करण्याचा प्रयत्न करतेस. तुला माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करायचं आहे ना, म्हणून तू हे सगळं करतेस ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, असं नाही आहे अमोली. अगं बाळ आहे ना, रडत होतं. तुम्ही जेव्हा धुलीवर खेळत होता ना, बाळ रडत होतं. पाळण्यात होतं ना ते बाहेर. माझं लक्ष गेलं. मला काय करावं काही कळलं नाही. गाणी चालू होती. मला असं वाटलं बाळाला गाण्यांचा त्रास होतोय. मी तुम्हाला दोघांना आवाज देणारच होते, पण तुम्ही दोघेजण आनंदात होता, खुश होता, एकमेकांना रंग लावत होता, नाचत होता, म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. मी बाळाला गप्प करण्यासाठी इथे जवळच हॉलमध्ये घेऊन आले गं. मी त्याला रूममध्ये सुद्धा नाही नेलं. मी हॉलमध्येच त्याला गप्प करत होते. खूप वेळ मी गप्प करत होते, त्याला खेळवत होते, पण बाळ काही गप्प झालं नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, म्हणून ना मी बाळाला असं माझ्या छातीजवळ धरलं गं. असं छातीजवळ जेव्हा धरलं आणि तेव्हा अचानक मला पाना फुटला, आणि मला पाना फुटल्यानंतर मला काही कळलंच नाही. मला असं वाटलं की बाळाला आपण दूध पाजलं पाहिजे. मी काही विचार नाही केला गं. काही चुकीचा विचार मनामध्ये आलाच नाही. मला फक्त बाळाला गप्प करायचं होतं आणि त्याला भूक लागली होती म्हणून त्याची भूक भागवायची होती, बाकी काही नाही. तेव्हा अमोली म्हणते, अगं पण तो अधिकार तुला कुणी दिला? मी दिला होता का? बाळाची आई कोण आहे? तू बाळाची आई नाही आहेस. तू या बाळाला जन्म दिलेला नाही आहेस. तुझा काही एक अधिकार नाही आहे माझ्या बाळावरती. बाळावरती फक्त माझा आणि पारितोषचा अधिकार आहे. मी आहे ना बाळाची आई. मग मी बघितलं असतं
माझ्या मुलाला किंवा माझ्या बाळाला भूक लागल्यानंतर त्याला काय द्यायचं आहे ते आणि काय नाही द्यायचं, तुला काय गरज होती हे सगळं करायची, बाळाला माझ्याकडून घेऊन यायची, आम्ही तिथे बाळाला शोधतोय आणि तू इथे माझ्या बाळाला दूध पाजतेस, हे सगळं करताना तुला अजिबात माझा विचार करावासा वाटला नाही. अगं आम्ही इथे येत नव्हतो त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे तू आहेस, म्हणून तर आम्ही इथे येत नव्हतो ना. पण नाही, तू तेच केलंस जे आधी केलं होतंस. तेव्हासुद्धा तू चुकीची होतीस आणि आत्तासुद्धा तू चुकीचीच आहेस. तेव्हा भूमी, तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास आणि आतासुद्धा तेच करतेस ना. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करून तुला त्याची आई व्हायचं आहे का? बरोबर ना, तुला त्याची आई व्हायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही अमोली, खरंच पारितोष, असं नाही आहे रे. मी खोटं का बोलू? तुला माहिती आहे पारितोष, मी खोटं नाही बोलत. मी खरं सांगते, अमोलीपासून बाळाला दूर करण्याचं माझं इंटेन्शन अजिबात नाही आहे. आणि का असेल? मला माहिती आहे ना, बाळाची आई तूच आहेस. तेव्हा इथे अमोली म्हणते, माहिती आहे ना बाळाची आई मी आहे ते? मला माहिती आहे भूमी, मला माहिती आहे. मी 9 महिने बाळाला गर्भाशयात नाही वाढवलं. मी 9 महिने बाळाला नाही वाढवलं, त्याला मी स्वतः जन्म नाही दिला आहे. म्हणून काय झालं गं? पण जे मी त्याच्यासाठी नाही करू शकले ते मी माझ्या मायेने, प्रेमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे ना. मी त्याला तेवढी माया, ममता देते आहे ना. म्हणजे अगदी मी तुझ्यापासून सुद्धा त्याला दूर ठेवते, कारण माझ्या व्यतिरिक्त त्याला दुसरी कुणाचीही माया मिळता कामा नये. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, अमोली तू शांत हो, प्लीज तू शांत हो. हे बघ, मी हवं तर भूमीच्या वतीने तुझी माफी मागतो. तेव्हा अमोली म्हणते, बास झालं रे आकाश, बास झालं. भूमीने चुका करायच्या, तू येऊन माझी माफी मागायची, पारितोषने मला समजावायचं आणि मी फक्त समजून घ्यायचं, बाकी काही नाही. मी फक्त समजून घ्यायचं, पण मला कुणीच समजून घेणार नाही. भूमी, तुला कळत नाही का गं? मी त्याला जन्म दिलेला नाही आहे. तू जर त्याला इथे दूध वगैरे पाजलंस आणि माझं बाळ तुझ्याकडे आलं तर? त्याला जर माझी ममता कळलीच नाही तर? त्याने जर तुला आई अशी हाक मारली तर मी काय करायचं? प्लीज तू मला समजून घे ना. मला का कुणी समजून घेत नाही आहे की मलासुद्धा माझं बाळ हवं आहे. माझं बाळ माझ्यापासून दूर झालेलं मला चालणार नाही आहे. पण तू माझा विचार का करत नाहीस गं? मी इनसिक्युअर होते, मग तू मला का समजून घेत नाही? प्रत्येक वेळेला मीच तुला समजून का घ्यायचं? तेव्हा इथे आता अमोली रडत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ अमोली, अगं पिल्लू रडत होतं म्हणून मी फक्त त्याला गप्प करण्यासाठी घेऊन आले होते. मला पिल्लूला तुझ्यापासून दूर करायचं नाही आहे. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, हे बघ, आम्ही त्याला मनीमाऊ म्हणतो, तू उगाच त्याला पिल्लू म्हणू नकोस. बाळाला पिल्लू म्हणायची काय गरज आहे? तेव्हा इथे पारितोष म्हणतो, अगं अमोली, असं काय करतेस? हा वाद घालायचा मुद्दा आहे का? तेव्हा ती म्हणते, हो, हा वाद घालायचा मुद्दा आहे, कारण हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना, तेच पुढे जाऊन खूप मोठे मुद्दे होतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा वाद निर्माण होतो. आपण तिला मनीमाऊ अशी हाक मारतो ना, मग हे लोक पिल्लू का बोलत आहेत? तिच्या कानावरती फक्त आपण हाक मारलेली गेली पाहिजे, दुसरी हाक नाही. आणि तुम्ही दोघांनी स्वप्न बघितली होती. बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीला पिल्लू अशी हाक मारणार होता ना, पण ही तुमची मुलगी नाही आहे. तुमच्या मुलीला तुम्ही पिल्लू अशी हाक मारू शकला नाहीत, म्हणून तुम्ही आता माझ्या मुलीला पिल्लू म्हणायचं नाही. कळलं तुम्हाला? ती तुमची मुलगी नाही आहे. तेव्हा इथे अमोली म्हणते, चल पारितोष, आता मला इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, अमोली हे बघ, तू जरा शांत हो. अगं या सगळ्यामध्ये भूमीची काही चुकी नाही आहे गं, तिने काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, पारितोष तू गप्प बस. प्रत्येक वेळेला तू भूमीला पाठीशी घालू नकोस, तिच्या चुका पाठीशी घालू नकोस. मी तुला आधीच म्हणाले होते ना की मी इथे येणार नाही आहे म्हणून, पण तरीसुद्धा तू ऐकलं नाहीस. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे बघ अमोली, शांत हो ना तू. तेव्हा इथे अमोली म्हणते, पारितोष, आज आपण या गोष्टीवरती आपलं एकमत अजिबात होऊ शकणार नाही आहे, कारण ते मला पटतच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की अमोली, हे बघ, तू बाळाला माझ्याकडे दे. ते बघ ना किती रडतंय. मी त्याला दूध पाजते, त्याला गप्प करते. हवं तर तुम्ही तिकडे बसा सगळेजणं, मी बाळाला लगेच घेऊन येते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अमोली, हे बघ, भूमीने काही मुद्दामून केलेलं नाही आहे गं, तिचे इंटेन्शन चुकीचे नाही आहेत. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, मला माहिती आहे ना भूमीच्या मनात काय चाललं आहे ते. तिला आहे ना माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करायचं आहे, तिला हिसकावून घ्यायचं आहे माझ्या बाळाला. ती इथे बाळाला दूध पाजणार, माया लावणार आणि माझ्याकडून माझ्या बाळाला हिसकावून घेणार, हेच इंटेन्शन आहे ना.
बघितलंस ना आकाश, तू जरा भूमीला समजावलं पाहिजे होतंस. आम्ही इथे यायला तयार नव्हतो. भूमी म्हणाली होती ना, तिने प्रॉमिस केलं होतं की ती पुन्हा आधीसारखी वागणार नाही म्हणून. मग का ती अशी वागली सांग ना. तू तिला जाब विचार की ती अशी का वागली. माझ्या बाळाला न सांगता तिला दूध पाजायची गरज नव्हती. मी सांगितलं होतं का तिला, परवानगी दिली होती का? पण नाही. तरीसुद्धा ती चुकीची वागली, प्रॉमिस करूनसुद्धा. मग तुम्ही सगळ्यांनी भूमीला समजवायला हवं ना की हे बाळ तिचं नाही आहे म्हणून. तुझं बाळ गेलं म्हणून तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करणार आहेस का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ प्लीज अमोली, तू आहे ना चुकीचा विचार करू नकोस. हे बघ, भूमीने नकळतपणे बाळाला दूध पाजलं असेल, पण तिच्या मनामध्ये असा विचार कधीच येणार नाही तुझ्यापासून तुझं बाळ दूर करण्याचा. मी खरं सांगतोय, हवं तर मी तिच्या वतीने तुझी माफी मागतो. तेव्हा अमोली म्हणते, तुम्ही लोक मला का समजून घेत नाही? मी जरी या बाळाला जन्म दिला नसला तरीसुद्धा मी आई आहे ना. मी माझी ममता देण्याचा प्रयत्न करते ना, मी माया देण्याचा प्रयत्न करते ना. मग तुम्ही लोक मला का समजून घेत नाही? प्रत्येक वेळेला मीच समजून का घेतलं पाहिजे? असं अमोली म्हणते. अमोलीसुद्धा आता इथे खूपच इमोशनल झालेली असते. तिने भूमीबद्दल एक गैरसमज निर्माण करून घेतलेला आहे. तिला असं वाटतं की भूमी जी वेड्याच्या नादामध्ये, म्हणजे जेव्हा तिच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो तेव्हा ती म्हणालेली असते की हे बाळ माझं आहे. तेव्हा इथे आता अमोलीच्या डोक्यात तेच बसलं आहे. आतासुद्धा भूमी असंच म्हणणार आहे की हे बाळ माझं आहे, हे बाळ माझं आहे. पण भूमीच्या मनामध्ये तसं काहीच नाही आहे. जरी पण तिला त्या बाळाबद्दल ओढ वाटत असली तरीसुद्धा तिला माहिती आहे की हे बाळ पारितोष आणि अमोली या दोघांचं आहे. पण इथे भूमीला त्या बाळाला जीव लावायचा आहे, त्याच्यावरती भरभरून प्रेम करायचं आहे. पण अमोलीला असं वाटतंय की जर इथे भूमीने माझ्या बाळाला दूध पाजलं, त्याला माया लावली आणि ते बाळ तिच्याकडेच गेलं तर इथे दोन्हीही आया आहेत. दोन्हीही आता मुलासाठी इन्सिक्युअर झालेल्या आहेत. भूमीलासुद्धा त्या बाळाबद्दल एक ओढ वाटते, कारण ते बाळ तिथंच आहे. तिचंच असल्यामुळे तिला त्याच बाळाबद्दल खूपच जास्त ओढ वाटते. पण इथे अमोली अजिबात काही ऐकायला तयारच नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, अमोली शांत होतो. हे बघ, तू उगाच इथे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि भूमीबद्दल तू गैरसमजसुद्धा करून घेऊ नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे पण मी चुकीचं काय केलं सांग ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तू चुकीचंच केलं आहेस. आपण पारितोष आणि अमोली यांना प्रॉमिस केलं होतं की नाही? आपण त्यांना सांगितलं होतं की नाही की आपण त्यांच्या बाळाला फक्त इथे धुळीवडसाठी बोलवतोय, आपण त्याचे लाड करूया, त्याच्यावरती प्रेम करूया. पण तू आज केलंस ना, ते चुकीचं होतं. तू बाळाला दूध द्यायला नको हवी होतीस. हे तू चुकीचंच केलंस की नाही? तेव्हा भूमी म्हणते, नाही रे आकाश, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. अरे बाळाला भूक लागली होती म्हणून बाळाला जर दूध दिलं तर याच्यात चुकीचं काय आहे? मी पण आई आहे ना रे. मग जर मला वाटलं बाळाला दूध पाजावंसं तर त्याच्यामध्ये मी एवढा कुठला मोठा गुन्हा केला आहे? आणि याच्यामध्ये मी आता अमोलीपासून तिच्या बाळाला कसं काय दूर करते? अगं, तू बाळाला घेऊनच जाणार आहेस ना, मग घेऊन जा ना, मी कुठे तुला अडवते. पण जाण्याच्या आधी बाळाला निदान मला पूर्णपणे दूध तरी देऊ दे. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, एक मिनिट हा, एक मिनिट, अजिबात तू माझ्या बाळाला हात लावायचा नाही आहेस. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, अगं ते बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे ना, तू कशाला त्यांना न सांगता बाळाला घेतलंस? त्या लोकांना राग येणारच ना. तेव्हा अमोली म्हणत असते, वा आकाश वा, अरे काय म्हणतोयस तू? हे बाळ आपलं नाही आहे, हे बाळ त्यांचं आहे. न विचारता बाळाला का घेतलंस? का दूध पाजलंस? त्यांना राग येईल ना. म्हणजे एवढं मुळमुळीत बोलणार आहेस तू तुझ्या बायकोला? अरे एवढं जर शांतपणे आणि मुळमुळीत बोललास ना तिच्याबरोबर तर तिची अक्कल कधीच ठिकाणावरती येणार नाही. अरे चांगलं तिला खडचावून सांग की कुणाच्याही बाळाला असं न विचारता हात लावायचा नसतो म्हणून, आणि दूध तर मुळीच पाजायचं नसतं. मी सांगितलं नव्हतं तुला माझ्या बाळाला दूध पाजायला? काही गरज नाही आहे त्याची. माझ्या बाळाला भूक लागली असती ना तर त्याला कसं गप्प करायचं, कसं शांत करायचं हे माझं मी बघितलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की असं का विचार करतेस तू अमोली? चुकीचा विचार का करतेस? अगं एवढं मी काही केलेलं नाही आहे. तुला मला बोलायचं आहे तेवढं बोल गं, पण निदान बाळाची तरी आता अवस्था बघ. बाळ किती रडतंय ते बघ ना. तू आधी बाळाला गप्प कर. नसेल गप्प होत तर तू बाळाला माझ्याकडे दे. बाळाला माझ्याकडे दे, मी बाळाला शांत करते ना. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, तू आता पुन्हा माझ्या बाळाला हातच लावायचा नाही आहेस. शांत करणं, दूध पाजणं तर लांबची गोष्ट आहे. मी आता तुला बाळाला हातसुद्धा लावू देणार नाही आहे. आणि इथे अमोली आता भूमीला बाळापासून खूप लांब ठेवते. ते हातसुद्धा लावू देत नाही. तिने इथे बाळाला जणू काही तिच्याकडून हिसकावूनच घेतलेलं असतं.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमीला फार वाईट वाटत असतं. भूमीची फक्त एवढीच इच्छा असते की बाळ जर रडतंय, बाळाला जर आईच्या दुधाची गरज आहे, तर मी आहे ना, मी त्याला दूध देईन. तू लाड कर, तुझंच बाळ आहे. फक्त मी त्याला दूध पाजेन, त्याचे लाड करेन. तू बाळाला घेऊन जा. पण अमोलीची इच्छा असते की अजिबात नाही, बाळाला तू दूधसुद्धा द्यायचं नाही आणि लाड तर मुळीतच करायचे नाही. तेव्हा इथे भूमीसुद्धा ऐकायला तयार नसते. अमोलीसुद्धा आपला हट्ट सोडायला तयार नसते. अमोली म्हणत असते की हे बाळ माझं आहे आणि इथे भूमी म्हणत असते की बाळ तर तुझं आहे, मला फक्त बाळाला घेऊ दे. तरीसुद्धा इथे भूमी ऐकायला तयार नसते, म्हणून आकाश तिला ओढत ताणत आता रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी हे काय चाललंय? अगं का तू अशी वागलीस? काय गरज होती तुला बाळाला त्यांना न सांगता घेऊन यायची? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे काय चुकीचं केलं मी? त्या बाळाला जर भूक लागली होती, त्याला दूध दिलं, तर काय एवढा मोठा गुन्हा केला मी? तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, अगं कुठल्याही आईवडिलांना हे आवडणार नाही आहे. त्यांच्या परवानगीशिवाय तू बाळाला दूध पाजलंस. अगं तुला माहिती आहे, असं जर एखाद्या बाईने केलं ना, तर त्या बाळाच्या आईचा अपमान होतो. अमोलीचा अपमान केला आहेस तू. तिला काही न विचारता तिच्या बाळाला दूध पाजलंस तू. तेव्हा भूमी म्हणते, अरे त्या बाळाला जर भूक लागली होती, ते रडत होतं आणि जर मी एक आई आहे आणि मी जर आईने त्याला दूध पाजलं, त्याला गप्प केलं, तर एवढं काय बिघडलं? तेव्हा आकाश म्हणतो, असं तुला वाटते भूमी? असं तुला वाटते की काही चुकीचं घडलेलं नाही आहे, पण अमोल आणि पारितोष या दोघांना ते नाही आवडलं. तू बघितलंस ना, पारितोष काही बोलत नाही आहे, पण त्याने तुझ्यावरती विश्वास ठेवला होता की ह्या वेळेला तू चुकीचं वागणार नाही आहेस आणि तू काय केलंस? तू त्याचाही विश्वास तोडून टाकलास. अमोलीचा तर विश्वास तू तोडलासच, पण पारितोषचा सुद्धा विश्वास तू तोडून टाकलास. तुझ्या शब्दाला मान मिळावा म्हणून तो अमोलीला समजावून इथे घेऊन आला होता आणि तू काय केलंस भूमी? तू पुन्हा तीच चुकी केलीस जी आधी केली होतीस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे मग काय झालं? हे बघ आकाश, तुला जे काही बोलायचं आहे ना, ते बोल रे मला, पण एकदा एकदा फक्त बाळाला घेऊन ये ना. मी बाळाला दूध पाजते रे. तो पूर्णपणे दूध प्यायलेला नाही आहे. त्याला भूक लागली होती. अर्धवटच दूध प्यायलं आहे. हे बघ, मी एक आई आहे ना, मी बाळाला समजून घेऊ शकते. बाळ आहे ना रडतंय कारण त्याला भूक लागली. तू माझ्याकडे घेऊन ये. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी गप्प बस, शांत हो जरा आणि तू जरा भानावरती ये. ते बाळ आपलं नाही आहे. ते बाळ अमोली आणि पारितोषचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश कळते रे मला, मी आतापर्यंत तुझ्याकडे काही हट्ट केला आहे का? फक्त एकदा बाळाला घेऊन ये ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं असं का करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी पुन्हा तुझ्याकडे अजिबात हट्ट करणार नाही. फक्त एकदा त्या बाळाला माझ्याकडे घेऊन ये. मी त्याला दूध पाजते, मग तू घेऊन जा. आकाश तुला कळत का नाही आहे? आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवतो ना, हवं ते खातो ना. मग बाळाला भूक लागल्यानंतर बाळ कसं सांगणार? बाळ तर रडणारच. आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला कळायला नको का की बाळाला भूक लागले ते? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी गप्प बस, ते आपलं बाळ नाही आहे, तुझं बाळ नाही आहे, ते माझं बाळ नाही आहे, ते पारितोष आणि अमोलीचं बाळ आहे. तू नाही जन्म दिलायस त्या बाळाला. तेव्हा इथे प्रेक्षकांना आता भूमीला फार वाईट वाटतं. भूमी म्हणत असते, आकाश असं का बोलतोयस तू? तेव्हा इकडे आकाश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो, कारण भूमीसुद्धा आता दुखावलेली असते. भूमीवरती आकाश ओरडतो आणि म्हणतो की त्या बाळाला आपलं बाळ म्हणू नकोस. ते आपलं बाळ नसताना गुंतत गेलीस तू त्या बाळामध्ये आणि बघ तू स्वतःची काय अवस्था करून ठेवलीस. बाळाचा विषय आला की तू खूपच जास्त पॉझिटिव्ह आणि हट्टी होतेस, कुणाचं काही ऐकत नाही. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव भूमी, ते बाळ आपलं नाही आहे, अमोली आणि पारितोषचं आहे. त्यांना नाही आवडणार आपण त्यांच्या परवानगीशिवाय त्याचे लाड केलेले, त्याला दूध पाजलेलं तू. तेव्हा इथे भूमी आता शांत होते आणि एका बाजूला जाऊन एकटी बसते. ती म्हणते, आकाश अरे मी बाळाला जन्म दिला आपल्या आणि मी साधं त्याला बघितलंसुद्धा नाही रे. मी त्याला असं माझ्या जवळसुद्धा घेतलं नाही. आपलं बाळ आपल्यापासून दूर झालं. या बाळाला बघितल्यानंतर ते मला आपलं बाळ वाटतं. आकाश म्हणतो, नाही, हाच तर तुझा गैरसमज आहे. ते बाळ आपलं नाही आहे. त्यानंतर इथे आता अमोली म्हणत असते की मी इथे बाळाला घेऊनच यायला नको होते. आल्या दिवसापासून इथे काही ना काहीतरी घडतं आहे. आल्या दिवसापासून भूमीची नजर माझ्या बाळावरती आहे. मी इथे यायलाच नको होते. तरीसुद्धा इथे अथर्व येतो आणि म्हणत असतो की आकाशदादा आणि भूमीताई लवकर खाली चला. बाळाचा जीव आहे ना कोंडत आला आहे, बाळाला बरं वाटत नाही आहे. तेव्हा डॉक्टरांना बोलवले, डॉक्टर त्याला चेक करतायत. जेव्हा बाळाचा विषय येतो, भूमी खूपच जास्त पॅनिक होते, घाबरते. ती म्हणते, बाळाला अचानक काय झालं? आता तर बाळ व्यवस्थित होतं ना. तेव्हा इथे डॉक्टर बाळाला चेक करत असतात. तेव्हा इकडे अमोली बसलेली असते
आकाश आणि भूमी दोघेही जण धावत पळत येतात. भूमी विचारते की डॉक्टर काय झालं? बाळ ठीक आहे ना? काही घाबरण्यासारखं तर नाही आहे ना? पण काय झालं बाळाला? तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, डॉक्टर प्लीज सांगा ना, बाळाला काय झालं आहे? अहो मगाशी निदान ते रडत तरी होतं, ते ओरडत होतं, रडत होतं, पण आता बघा ना, हातपायसुद्धा हलवत नाही आहे आणि काही हालचालसुद्धा करत नाही आहे. सगळं ठीक आहे ना डॉक्टर? घाबरण्यासारखं काही नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, आपण त्याला जे औषध देत होतो ना, म्हणजे त्याचं भूक भागवण्यासाठी जे औषध देण्यात येत होतं, त्याचा काही उपयोग होतो आहे असं मला वाटत नाही. तुम्ही एक काम करा, बाळाला आता दूध देणारी आई शोधा, कारण बाळाला आईच्या दुधाची इथे खूपच जास्त गरज आहे. त्याच्यामुळे तो इथे आता रडत बसतो, असा गप्प होतो. तेव्हा तुम्ही बाळाला आईचं दूध द्या, म्हणजे तो लगेचच बरा होईल. तेव्हा इकडे आता आपल्याला तर माहिती आहे, 6 महिन्यांपर्यंत आईचं दूध बाळासाठी किती महत्त्वाचं असतं आणि त्याचमुळे इथे जेव्हा डॉक्टर म्हणतात की बाळाला आईच्या दुधाची गरज आहे, तेव्हा भूमी एका मिनिटाचा सुद्धा विचार करत नाही आणि म्हणते, मी आहे ना, मी देईन बाळाला दूध. तेव्हा इकडे अमोलीला भूमीचा खूप जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आजी म्हणते, आकाश काय झालं रे? डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा आकाश म्हणतो की डॉक्टर म्हणाले की भूमी जर इथे बाळाच्या आजूबाजूला असेल ना, आसपास असेल, तर ती लवकर बरी होईल. तिच्या इथे आता प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होईल, असं डॉक्टर म्हणाले. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आजीला खूपच छान वाटतं. तर इथे मानसी आणि भूमी दोघीजणी किचनमध्ये असतात. तेव्हा तिथे पौर्णिमा येते. भूमी म्हणत असते, पौर्णिमा, रात्री तू काय म्हणत होतीस गं? भांग प्यायली होतीस तेव्हा. भांगेच्या नशेत तू म्हणत होतीस की आई बाळ, आई बाळ, असं काहीतरी म्हणत होतीस ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी काय म्हणाली? मी काहीच असं बोललेले नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी मानसीला म्हणत असते की मानसी, मला सतत असं का वाटतंय की मी त्या नर्सला जर भेटले ना, तर मला रागिनी आत्यांच्या रिलेटेड खूपच जास्त माहिती मिळेल, असं भूमी आता मानसीला म्हणत असते.